पुण्यातल्या अनधिकृत पबवरून काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आता आक्रमक झाल्या। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ऑफिसमध्ये जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला। पुण्यातल्या पबला एक्साइज विभाग जबाबदार असल्याचा आरोप धंगेकरांनी यावेळी केला। यावेळी हातात पैसे आणि खोके घेऊन महाविकास आघाडीने आंदोलन केले। तर रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारेंचं आंदोलन सुरू आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाला जाब विचारला। म्हणजे तुम्ही कलेक्टर साहेबांवरती आरोप करताय का? चुकीच्या पद्धतीने एक गोष्ट आहे, माध्यम रेकॉर्ड करताय का? सविस्तर माहिती आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे देत आहेत। अरुण, पुण्यातल्या अनधिकृत पबवरून आता काँग्रेसचे आमदार धंगेकर आणि ठाकरे गटाच्या अंधारे आक्रमक झालेत। सध्या कशा पद्धतीने आंदोलन सुरू आहे? आता काही वेळापूर्वी आमदार धंगेकर आणि सुषमा अंधारे त्याचप्रमाणे काँग्रेसचे काही कार्यकर्ते स्थानिक नेते हे उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात पोहोचलेले आहेत। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। तिथे अधिकाऱ्यांना ते जाब विचारतायत, कारण या पुण्यातल्या घटनेनंतर, अपघाताच्या घटनेनंतर उत्पादन शुल्क विभागाला जाग आली आणि त्यांनी कारवाई सुरू केलेली आहे। आतापर्यंत 54 पब्स आणि बार्स यांना सील ठोकण्यात आलेलं आहे। मात्र हीच कारवाई आधी का झाली नाही, आधी तुम्ही दुर्लक्ष केलं किंवा हलगर्जीपणा केला, अशा पद्धतीचा आरोप त्यांच्यावरती होतोय। त्यामुळे उत्पादन शुल्क विभाग हा पैसे घेऊन या सगळ्या गुन्ह्यांकडे किंवा या सगळ्या घटनांकडे दुर्लक्ष करत असल्याचं या आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे आणि त्यावरून उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयामध्ये गोंधळ सुरू आहे। नक्कीच अरुण, तुम्ही आमच्या सोबत अशाच पद्धतीने राहा, पण सध्या पोलीस काय उत्तर देत आहेत ते आपण ऐकूया। म्हणजे तुम्ही कलेक्टर साहेबांवरती आरोप करताय का? चुकीच्या पद्धतीने एक गोष्ट आहे, माध्यम रेकॉर्ड करताय का? अल्पवयीन युवकांना, मुला-मुलींना माझं एक उत्तर द्या तुम्ही आधी, एक उत्तर द्या। अल्पवयीन मुला-मुलींना तुम्ही का नाही बंद केलं? व्हिडिओ बघा, अभिनेत्यांनी दारूचं दाखवलं। मागच्या वर्षी जे आहे ना, तुम्ही आता असं बोलला की माननीय कलेक्टर साहेब ऍक्शन घेत नाही। म्हणजे तुम्ही कलेक्टर साहेबांवरती आरोप करताय का? चुकीच्या पद्धतीने एक गोष्ट आहे, माध्यम रेकॉर्ड करताय का? अल्पवयीन युवकांना, मुला-मुलींना माझं एक उत्तर द्या तुम्ही आधी, एक उत्तर द्या। पुन्हा एकदा जाऊयात आपण आपले प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून। अरुण, अतिशय आक्रमक झालेले दिसत आहेत हे सगळे नेते आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना एक प्रकारे जाब विचारला जातोय। अधिकारी कशा पद्धतीने उत्तर देत आहेत? अगदी खरं आहे, जसं आपण दृश्यांमध्ये पाहतो की राज्य उत्पादन शुल्काच्या विभागाच्या अधिकाऱ्यांना या पबवरती किंवा अनधिकृतपणे किंवा नियमबाह्य पद्धतीने चालवल्या जाणाऱ्या बारवरती कारवाई का केली जात नाही, त्याची समाधानकारक उत्तर या कार्यकर्त्यांना मिळत नाही आणि त्यामुळे तिथे थोडीशी गोंधळाची किंवा कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त होतोय। खोट्या नोटा कार्यकर्ते त्या ठिकाणी घेऊन गेलेले आहेत, जे त्या अधिकाऱ्यांना त्यांनी त्यांच्या टेबलवरती ठेवलेले आहेत। याआधी देखील काँग्रेसकडून अशाच पद्धतीचं आंदोलन रवींद्र धंगेकर यांच्या नेतृत्वाखाली झालं होतं आणि एकूणच म्हणजे आता ससूनमधला विषय, ससूनमधल्या मागच्या ड्रग रॅकेटचा विषय असेल किंवा पुन्हा एकदा ससूनच्या डॉक्टरांना या अपघात प्रकरणामध्ये अटक होण्याची कारवाई असो, या सगळ्या संदर्भात रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे कायम पाठपुरावा करत आलेले आहेत आणि आता देखील त्यांनी वेगवेगळ्या विभागांना, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना धारेवरती धरत त्यांच्या विरोधामध्ये एक प्रकारे आंदोलनाची मोहीम या ठिकाणी उघडलेली आहे। आज राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात देखील ते पोहोचलेले आहेत आणि तिथे त्यांनी अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना ते जाब विचारत आहेत। नक्कीच अरुण, आता जाब विचारला जातोय, आता कारवाईला वेग येतोय का हे पाहणं महत्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी।